रहिवासी अनिरुद्ध होमकर यांनी केलेल्या संकल्पानुसार 21 पैकी तिसऱ्या शिवगणेश मंदिरातील भगवान शिव आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना नुकतीच करण्यात आली। सोलापुरातील रहिवासी अनिरुद्ध होमकर यांनी 21 शिवगणेश मंदिर बांधून देण्याचा संकल्प केला असून त्यातील तिसरं शिवगणेश मंदिर बांधून पूर्ण झालं आहे। मंदिरातील भगवान शिव आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना श्री वीरनाथ मल्लीनाथ महाराज संस्थान औशाचे हरिभक्तपरायण श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली। यावेळी गणेशयाग आणि रुद्रयाग पंकज कुलकर्णी गुरुजी यांनी केला। तत्पूर्वी LIG मंत्री चंडक नगरमधील रहिवाशांनी श्री गणेश मूर्तीची मनोभावे मिरवणूक काढली। महिलांनी कलश यात्रा काढून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। हलगीच्या निनादात ही कलश यात्रा निघाली। त्यानंतर गणेशयाग आणि रुद्रयागासाठी कृष्णा होमकर आणि LIG नगरवासियांनी सपत्नीक यज्ञ केला। प्राणप्रतिष्ठापनेनंतर महाआरती करण्यात आली। दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव कुट शोभतो बरा गुणगुणती नूपुरे चरणी गाजया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव दरम्यान हरिभक्तपरायण श्रीरंग गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं आशीर्वचन झालं। आज ब्रह्ममालला बसलेले आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने आज सकाळपासून ज्या शास्त्रोक्त पद्धतीने जे पूजा केली, म्हणजे त्या एका दगडाच्या मूर्तीमध्ये त्यांनी आज प्राण फुंकले शास्त्राच्या पद्धतीने, असं म्हणले तर चुकीचं होणार नाही। आपल्या गुरुकडे जातो का नाही? गुरुला म्हणतो की बाबा संतांकडे जातो आणि महाराज लोकांकडे जातो आणि म्हणतो की बाबा माझं मन अशांत आहे, आपण शांततेनं माझ्या मस्तकावर हात ठेवा आणि पार पाड। आपण इकडे तिकडे भटकत जरी गेलो पण आपलं शांतीचं स्वरूप म्हणजे ते आपलं मंदिर आहे। महाराज ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, नामदेवराय म्हणतात। या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते संजय कोळी, बाळासाहेब अळसंदे, संजय जाडकर, नितीन केकडे, सुनील हुलसुरे, तानाजी मंठाळकर, अनिल धुमाळ, रंगनाथ राऊत, सचिन रंगापुरे, सदाशिव घाळे, सुनीता हुलसुरे, सरुबाई हुलसुरे, विशाखा वाघमारे, अनिता शिंदे, रजनीकांत जंपाल, अण्णा गायकवाड यांच्यासह LIG मंत्री चंडक नगरमधील रहिवासी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूर शहरातील कॉलन्या, नगर, सोसायटीमध्ये शिवगणेश मंदिर बांधून पाहिजे असेल त्यांनी संपर्क साधावा असं आवाहन कृष्णा होमकर यांनी केलंय।